सुमुखः, सूक्ष्मः, सुघोषः, सुखदः, सुहृत्. 456 नाव आहे. सुमुखः, शोभनं मुखम अस्य म्हणजे भव्य, तेजस्वी, उत्कृष्ट, प्रसन्न असं मुख किंवा चेहरा असलेला तो सुमुखः. किंवा प्रसन्न वदनम, प्रसन्न चेहरा असलेला. चारू म्हणजे सुंदर, आनंददायी. पद्मपत्राय म्हणजे कमळाच्या पानासारखा. आयत, आयत म्हणजे मोठा, रुंद. ईक्षण डोळा असलेला. तो म्हणजे प्रसन्न वदन आणि कमळाच्या पानासारखे टपोरे डोळे असलेला सुंदर, आनंददायी तो सुमुखः. वनवास सुमुख वा दाशरथी रामः सुमुखः म्हणजे वनवासात जाणारा सुमुख किंवा दाशरथी म्हणजे रामाला सुमुख म्हटलं आहे. तेजस्वी, आनंदी असा तो सुमुखः. सर्व विद्यांचा उपदेशेनं म्हणून तो सुमुखू. सर्व विद्या ज्याला ज्ञात आहे आणि त्याचा जो उपदेश करतो त्यामुळे जो सुमुखः झालेला आहे तो सुंदर मनमोहक चेहरा. सत्य म्हणजे सौंदर्य आणि हा सत्यरूप आहे आणि भक्तांच्या भक्तीला पाहून सदैव जो आनंदित होतो असा सुमुखः. ओम सुमुखाय नमः. 457 सूक्ष्मः, शब्दादी म्हणजे शब्द वगैरे. स्थूल कारण ही जी स्थूल कारणं आहेत. रहितत्वात म्हणजे त्याचा अभाव असणारा तो सूक्ष्मः. शब्दादी म्हणजे शब्दच. आकाशादी उत्तरोत्तर तत् म्हणजे ह्या शब्दापासूनच आकाश वगैरे पुढची महाभूत तयार होतात जी स्थूल असतात. त्यांचा तत् अभावात त्याचा अभाव आहे आणि त्या कारणामुळे तो सूक्ष्म आहे. सर्वगतम सुसूक्ष्मम सर्व व्यापक असल्यामुळे तो अतिशय सुसूक्ष्म म्हटलंय. अतिशय सूक्ष्म आहे, सगळ्यांमध्ये आहे. सर्व सहयोग करणारा असाही त्याला म्हटलं जातं सूक्ष्मः. ओम सूक्ष्माय नमः. 458 सुघोषः, शोभनो घोषो म्हणजे पवित्र, उत्कृष्ट असा ज्याचा आवाज आहे, ध्वनी आहे. वेदात्मकः वेदरूपी अस्य ज्याचा तो सुघोषः. किंवा मेघ गंभीर घोषत्वात मेघांप्रमाणे ज्याचा आवाज खोल, गहन, गंभीर आहे असा जो तो सुघोषः. सु म्हणजे शुभ, शुभध्वनी असलेल्या. हे याचा ध्वनी हे जणू काही सगळ्या वेदांचं सार आहे. आणि सुघोष हे शंखाचं सुद्धा नाव आहे. ओम सुघोषाय नमः. 459 सुखदः, सद्वृत्तानां सुखम ददाती म्हणजे सज्जन लोकांना तो सुख देतो. आणि अत्सत्कृतानां सुखम द्यती म्हणजे दुर्जनांचं सुख परत घेतो किंवा खंडयती म्हणजे नाहीसा करतो. इति सुखदः. आता संस्कृतमध्ये काही शब्दांचे उलटसुलट अर्थ होतात. आता द किंवा दा याचं देणारा किंवा नाश करणारा, काढून घेणारा असे दोन्ही परस्पर विरोधी अर्थ होतात. म्हणून भक्तांना सुख देणारा आणि अभक्तांच्या सुखांचा नाश करणारा असा तो सुखदः. ओम सुखदाय नमः. 460 सुहृत्, प्रत्युपकारनिरपेक्ष म्हणजे कोणत्याही मोबदल्याची, परत आपल्याला काही मिळेल ह्याची अपेक्षा न करता जो निर्लोभी आहे, निस्वार्थी आहे. उपकारित्वात म्हणजे जो आपल्या भक्तांवर उपकार करतो, मदत करतो असा जो तो सुहृत. सर्वांचा मित्र, उत्तम भावना असणारा
कुठल्याही अपेक्षेशिवाय सर्व काही देणारा जो तो सुहृद. ओम सुहृदे नमः.